हा बस आता कड्यावर बसा माझ्या कड्यावर बसा या बसू हा बसा या माझ्या कड्यावर नाही. आता आम्ही भिजतोय मोबाईल आता कसा माहिती का भिजला तर मोबाईल पण खराब होईल. छोटासा असा धबधबा आहे. महादेव जय श्री शंभो जय भोलेनाथ. आपला थांबलोय दोन डबे. नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आता आज आहे ना मी आहे ना असं सहज म्हणजे फिरायला चाललोय कारण की आता एवढे दिवस झाले आपण आता एक्झिबिशन करतोय तर आज सुट्टी घेतली आहे आणि आज माझ्या बरोबर माझे मित्र सोनू साहेब आहेत आणि आम्ही दोघं जण चाललोय मलंगडला. आणि मलंगडला जाऊन आहे ना तुम्हाला पूर्ण म्हणजे व्हिडिओ मध्ये आहे ना डिटेल मध्ये आहे ना माहिती देणार आहे की कसं जायचं आणि कुठून बस पकडायची कुठे उतरायचं हे पूर्ण डिटेल मध्ये. आणि हा एक फक्त आम्ही एक एन्जॉय करतोय ते एन्जॉय म्हणजे हा एक एन्जॉय ब्लॉग बनवतोय. तर चला मग आता व्हिडिओला ना सुरुवात करूया. ते बघा हे आपण बघतोय कल्याण स्टेशन आहे कल्याण जंक्शन. कल्याण स्टेशनला आलोय आपण कल्याण स्टेशनच्या बाहेर आलोय आणि आपले मित्र सोनू साहेब काय बोलतात सोनू साहेब. आता चला सर्व मित्रांनो अक्षयच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मलंगडची सैर करूया. नक्की नक्की. आता आपल्याला इकडून जायचंय हे शिवसागर आहे. हे बघा हे समोर शिवसागर आहे. शिवसागरच्या बाजूला हा रोड आहे. हा बघा हा रोड आहे आणि त्या साईडला आहे ना एसटी डेपो आहे. बरोबर त्या साईडला एसटी डेपो आहे. हे महात्मा फुले चौक पोलीस ठाणे. हे बघा हे आणि शिवसागर बरोबर त्याच्यामध्ये हा रोड जातो एसटी स्टँडला. तिकडून आपल्याला बस पकडायची आणि बस मधून आपण डायरेक्ट मलंगडला जायचंय. तर थोडं एन्जॉय मजा मस्ती करत करत जाऊया. आणि आपल्या सोबत तर हे आहेच आणि आमचे तिसरे मित्र पण आहे आमचे तिसरे बंधू प्रमोद साहेब. हा तिसरे बंधू पण आहे प्रमोद साहेब पण आहे. पण ते प्रमोद साहेब आले नाहीयेत कारण की त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाल्यामुळे ते जरा महिनाभर एक आराम करतात आहे ना महिनाभर रेस्ट घेतात. रेस्ट घेतील तर ते आपल्या बरोबर नक्की असतील. बरोबर आराम करतात म्हणून आम्ही पण त्यांना काही बोललो नाही. पण आता सध्या त्यांना महिनाभर सांगितलं आराम करायला नाही तर ते आमच्या बरोबर असतातच असतात आणि आम्ही तिघं कुठेही जातो म्हणजे कुठेही आम्ही तिघं फिरतो. आज यांनाही सुट्टी होती मलाही सुट्टी आहे तर बोलत चला आज मलंगडला जाऊया. चला मग आता डायरेक्ट एसटी स्टँडला जाऊ. आता ही जी बस थांबली आहे ना इकडेच बस थांबते मलंगड साठी. पण बसचा टायमिंग आहे आता आम्ही विचारला 2:30चा टायमिंग आहे. आता वाजले 2 अर्धा तास आहे. तर आता आम्ही असा विचार केला महालक्ष्मी मध्ये बसायचा आणि मस्तपैकी चहा घ्यायचा गरमागरम. आम्ही हॉटेलमध्ये आलोय महालक्ष्मी हॉटेलमध्ये आणि इकडे आम्ही चहा घेतोय. आम्ही एकच कप चहा घेतलेला आहे. एकामध्ये 2 केलेलं आहे कारण की असं बोलतात एकाच चहामध्ये 2 जर घेतलं तर प्रेम वाढतं. त्यामुळे एकच चहा घेतलाय. जर प्रमोद साहेब पण असते तर एकामध्ये 3 केले असते तर अजून प्रेम वाढलं असतं. म्हणजे अमर अकबर अँथोनी सारखं. हा तर असं हे प्रेम वाढू म्हणून आम्ही एका कप मध्ये 2 चहा घेतोय. मारा चुस्की मारा. पावसाळी मोठं हा चहा. अरे वा हा एकदम मस्त कॉम्बिनेशन झालेलं आहे. मग एक शायरी बोला. आणि त्याच्यामुळे मला तरतरी आलेली आहे चहा पिऊन. बघा यांना चहा पिऊन तरतरी आली आहे. सकाळपासून झोपलेले होते. वेळ कोणची असो चहा हा लागतोच वेळेला. बरोबर बरोबर. मी ब्लॅक टी पितो पण आता तुमच्यामुळे प्रेम वाढावं म्हणून मी दुधाचा घेतलाय. घ्या घ्या. हा नाही तर मी ब्लॅक टी ग्रीन टी हेच 2 मी जास्त करून घेतो. ठीक आहे आता आपण चहा पिऊया कारण की आपली आहे बस 2:30ची बस आहे. आपल्याला दिसेल समोरून इकडे हा चहा पण प्यायचा आणि बसवर पण लक्ष. बरोबर. चला आता मी पण चहा घेतो मस्त चहाचा चुसका मारतो. खरंच छान आहे मस्त चहा. थोडा वेळ इथं टाइमपास करूया आणि नंतर मग पुढे जाऊ. आता ही जी बस आहे ना ही बस नेवाळी नाक्याला जाणार ना. नेवाळी नाक्याला जाणार आहे आणि तिकडून आहे ना रिक्षा आहे तिथून काहीतरी 30-30 रुपये बोलतात आणि या बसचे 15-15 रुपये घेतात. या बसने ना डायरेक्ट आहे ना नेवाळी नाक्याला जाणार आहे. नेवाळी नाका आहे. नेवाळी नाक्याला चाललोय आपण आणि नेवाळी नाक्यावरनं डायरेक्ट आपण रिक्षा. गर्दी बघा कसली एकदम जबरदस्त गर्दी आणि पाऊस पण एवढा जोरात चालू आहे ना आज तर मजा येणार. आज तर एकदम भिजणार. ही फक्त नेवाळी नाकेपर्यंतच आहे. ही बघा गर्दी बघा. चला 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 आज चला आज चला चला लाईनीत. अजून आहे का बाहेर. या 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 चला पुढे चला पुढे लाईनी. दादा पुढे चला दादा.
हे 2 तिकीट काढले नेवाळी नाक्याचे, किती झाले एकूण 26 रुपये. 26 रुपये झाले, 13 रुपये एकाचे. ठीक आहे. तर आता हे बघा, हे नेवाळी नाका आहे. नेवाळी नाक्याला बस थांबली आहे इकडे. आता इकडून आम्ही आहे ना रिक्षा पकडणार आहे डायरेक्ट 30-30 रुपयामध्ये मलंगड. दुसऱ्या बसची वाट नाही बघणार आहे, रिक्षामध्ये आम्ही जाणार आहे. बरोबर, रिक्षा पकडणं, कारण पाऊस खूप येतोय त्याच्यामुळे आता रिक्षा उशिरा पर्याय नाही आणि बस कधी येईल ते सांगता येत नाही. बरोबर आहे. तर त्यामुळे आता आम्ही इथून रिक्षाने जाणार, मस्त आहे की पावसाचा आनंद घेणार आणि दोघं जण डायरेक्ट भिजणार. येस, आहे ना? काय हो, फोटो हो. दाखवतो तुम्ही? गोष्ट तर दाखवायचीच आहे की आम्ही भिजणार आहे दोघे. आज फुल एन्जॉय, बरसात नाही. आज फुल एन्जॉय एन्जॉय एन्जॉय. एन्जॉय. बाय बाय. इथंच बाय बाय करूया, लाल परीला आणि रिक्षाची वाट बघूया. हा बदलापूर रोड आहे, या साईडला हा स्ट्रेट आपला बदलापूर आणि या साईडला पनवेल ना. अच्छा, पनवेल. आणि हा कल्याण. अच्छा, आणि हा बघा, हा इकडे कल्याण. हा कल्याण. आता इकडून आम्ही असं चालत चालत आलोय. मस्त निसर्ग, डोंगर बघा ना, काय वाटतंय. हो हो. छान वाटतंय ना. येस. हे पनवेल वरनं गाड्या आल्या त्या आणि तिकडे समोर आपल्याला रिक्षा शेअरिंग आहे ना, 30-30 रुपये बोललेत. हो, समोर आहे ना, तिथे समोरचा मलंगडला जाणारा रस्ता आहे. अच्छा, तो मलंगडला जाणार रस्ता आहे काय? हो, हो. ओके, आणि येतोय ना, इथून मलंगडला जायचा रस्ता आहे. इकडून आहे काय? हा, मग चला, मग आता रिक्षानेच जाऊया. ते बघा, ते समोर रिक्षा आहेत मला वाटतं. हो. इनको पण असतात आणि रिक्षा पण आहे. थांबा 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 थांबा, दादा हळू घ्या, हळू घ्या. हो. हे बघा इकडे पाऊस गेलाय, छत्री बंद करा, आता आपल्याला भिजायचंच आहे. गाड्या बघा काय फास्ट येतात. मी बसलोय आणि रिक्षामधनं आम्ही डायरेक्ट चाललोय आता मलंगडला. इकडून आता आहे 30-30 रुपये, 30 रुपये. चला चला, बसा 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 बसा, चला. आपला प्रवास सुरू झाला. सोनू साहेब नमस्कार साहेब. पुढच्या सीटला बसलेत. पुढच्या ड्रायव्हरच्या बाजूला बसले आणि हा मलंगड. हो, इथून किती लांब आहे मलंगड? इथून 8 किलोमीटर. 8 किलोमीटर. हा. इकडून 8 किलोमीटर आहे. 8 इकडे किलोमीटर. 12 बापरे. किलोमीटर कल्याण. अच्छा, एकूण 20 किलोमीटर आहे. ओके. टोटल. ठीक आहे, चालेल. चला, आता आपण डायरेक्ट मलंगडच्या इथं जाऊन आपण व्हिडिओ काढतो. आता आम्ही आलोय मलंगड मध्ये आणि इकडे तुम्ही बघू शकता, हे लास्ट स्टॉप आहे रिक्षा स्टँडचं. निसर्ग बघू शकता, जबरदस्त आहे. वरती धुके, ते बघा, ते ट्रॅक आहे. ट्रॅक आपण बघू शकतो, मलंगडला जाणारा ट्रॅक आहे. आणि इकडे मी तुम्हाला डिटेल एक देतो की हे बघा, हे किती किलोमीटर आहे ते. कल्याण 13.300 किलोमीटर. नेवाली नाका आहे आणि मांगरूळ आहे, काकडवाल आहे, खरड आहे आणि कुशिवली आहे. हे असे बघा दाखवले तिकडे. आता हे रिक्षा स्टँड आहे आणि इथून आपल्याला आता सरळ सरळ असं चालत जायचं. हे त्याचा एंट्रन्स आहे. जबरदस्त आहे, मस्त आहे, मजा येणार. छान वातावरण आहे. हो, हे बघा तिकडे पण बघू शकतो आपण. तो बघा धबधबा आहे छोटासा. इथं खाली कॅन्टीन आहे. हे बघा, ही कॅन्टीन आहे. इकडे बघा, हे कॅन्टीन आहे सगळे. मस्त गरमागरम भजी, वडा बिडा, एकदम मिसळ पाव. तर या रूटला आपण जाऊया. तर आता या रूटने आहे ना, आपण आहे ना आता सरळ सरळ वरती जाणार आहे आणि डायरेक्ट ट्रॅकने आता मस्त फिरणार आहे. छान मजा घेऊया आज. खरंच छान वाटतंय. पण वातावरण एवढं जबरदस्त आहे ना, म्हणजे पाऊस नाहीये पण क्लायमेट पावसासारखं आहे. पण छान वाटतंय, मजा आली. आणि मागे आपले आहे सोनू साहेब आहे, मागून येतात ते आणि आपण पुढे पुढे चाललोय. आता त्यांना माहितीये, ते मला वाटतं ते घेऊन चालले. मला पण काही एवढं माहिती नाहीये. ते ट्रॅक आहे आणि इथून जबरदस्त लांब आहे. म्हणजे इथून आपल्याला चालत जायचंय बघा. इकडून चालत चालत आपल्याला त्या ट्रॅक जवळ जायचं, कारण रिक्षा आपल्याला आतमध्ये काही घेऊनच येत नाही. आपल्याला बाहेरच सोडलं त्या रिक्षावाल्याने. आता एवढ्या लांब आपल्याला चालत जायचंय. हे पण बोला, जबरदस्त वातावरण, एकदम मस्त आहे. एकदा नक्की या इकडे, खूप रिलीफ वाटेल, खूप छान वाटेल. एकदा नक्की आवर्जून या. सोनू साहेब, हा बोला साहेब. खरंच आज एवढं मस्त वाटतंय ना, एवढी मजा येते ना. आणि इकडे मी खूप वर्षानंतर आलोय. म्हणजे मी आलो होतो फॅमिली बरोबर आणि आज एवढ्या वर्षानंतर आलोय. तुम्ही आजूबाजूला पण बघू शकतात, एवढं हिरवगार आहे ना वातावरण, एवढं मस्त आहे ना. आणि पाऊस पण, ढगं पण भरलेली आहेत. असं वाटतं खूप जोरात पाऊस येणार आहे. आणि भिजायचं तर आहेच आज. आज काही होऊ द्या, आज भिजायचंय. आणि टेन्शन म्हणजे कसलं माहिती का, फोन नाहीये, काहीच नाहीये. हा, फक्त मी एक हा जो व्हिडिओ बनवतोय
की जेणेकरून जी आपली युट्यूब फॅमिली आहे तेही बघतील आणि आपण सगळं म्हणजे डिटेलिंग मध्ये देणार आहे याच्यामध्ये की कसं यायचं काय आणि कल्याण पासून इकडे जर तुम्ही आलात ना तर 20 किलोमीटर आहे कल्याण पासून तर डायरेक्ट मलंगडला डायरेक्ट बस पण आहे पण आम्ही नेवाळी नाक्याला उतरून तिकडून रिक्षाने आलोय आणि खरंच तुम्ही म्हणजे या एकदा आणि एन्जॉय करा पावसामध्ये जर खरं सांगतो एवढं पावसामध्ये फिरायला छान आहे ना अजून तर तुम्ही ते बघा ती वरती पण बघू शकता ती ट्रॅक बघू शकतो ते बघा तिकडे ट्रॅक आहे ती ट्रॅकने आता आम्हाला वरती जायचंय आणि खरंच मग हे बघा या साईडला बघा तर मी नक्की सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की या एकदा असं संडे बघून आणि वन डे पिकनिक येईल जर सकाळी मी तर कितीला निघालो घरात ना मी 12:30 निघालो 12:30 निघालो त्यामुळे कसं वन डे मध्ये आपण सकाळी जर निघालो ना संध्याकाळपर्यंत घरी जातोय आपण चला आता लवकर लवकर आपल्याला जायचंय पुढे या हे बघा इकडे बकऱ्या आहेत चारा चरताना काय नाव आहे यांची यांना काय नावं दिलीत काय नाही ना शेरू आहे कुठला शेरू आहे तो बकरी का नाम है शेरू अच्छा तो शेरू आहे मला वाटलं हा शेरू आहे हा तगडा आहे नहीं, ये बकरी हा है बकरी आहे वो ओके बकरी ओके है, इसके लिए शेरू बोलते हैं। अच्छा तो शेरू मग हिचं काय नाव आहे बकरीचं हिला काय नाव दिलंय हिला नाम नहीं क्या है अच्छा बेनाम ते बघा ते शेरू आहे शेरू क्या बात है शेरू क्या कर रहा है तू खा रहा है। खार आहे शेरू खा रहा है, खार शेरू को आहे भूख लगी है हे असंच जरा आपण बघूया कारण की नाव काय विचारणार होतो पण त्याचं शेरू नाव आहे त्याचं बकऱ्याचं नाव शेरू आहे शेरू आणि बकरीला नाव नाही दिलंय मग ते बेनाम अजून बापरे किती चालायचंय हो बेनिक्युलर ते समोर दिसतंय ते अहो पण ते लांब आहे हो खूप ते जवळ दिसतंय पण जरा लांब आहे चला मग लवकर लवकर पाय उचला चला. ते बघा हे आता आम्ही आलोय वरती मलंगड रोपेला समोर बघू शकतो या गाडीत बस या गाडीत आणि थोडा दम लागला तिकडे लाईनीत आपण बघू शकतोय बघा इकडे आपल्याला मस्त पाण्याच्या बाटल्या वडे भजी मॅगी आणि परत काय मका आहे गरमागरम घ्या ना वडे घ्या हो घ्या 2 वडे घ्या आणि इकडे रिक्षा स्टँड आहे डायरेक्ट आपल्याला नेवाळी नाक्याला घेऊन जातील आणि हे समोर आहे बघा बघू शकता छोटे छोटे असे एकदम मस्त धबधबे आहेत छान वातावरण आहे पण पाऊस येतोय आता किती तिकीट आहे ते आपण बघणार आहे आता हे बोलत होते सोनू साहेब की 150 रुपये रिटर्न आहे आता बघूया कितीला आपल्याला बघायला मिळते तिकीट आणि हे बघा हे आता इकडे वडे घेतात ते 2 वडे आणि त्यांनी काही 4 चपाती आणि शेंगदाण्याची चटणी आणली शेंगदाणे का खोबरे लसूणची अशी काहीतरी चटणी आणली दमलो हा खूप दमलो म्हणजे वरती येऊपर्यंत हवा टाईट झाली माझी पूर्ण पण वातावरण छान आहे त्यामुळे मजा येते किती घेतले 2 घेतले वडे बस तुम्ही वडे खावा मी चटणी खाईन ट्रेन वळी तुम्ही खावा. हा वडे नको चांगलंय चला लवकर ताबडतोब आपल्याला रिटर्न परत घरी पण जायचंय या साहेब ओ साहेब साहेब अडकले वाटतं मागे उपयोग बघा इकडे मला वाटतं पार्किंग साठी हा हे पार्किंगचं आहे 2 व्हीलर 4 व्हीलर किती आहे पार्किंगचं किती आहे अच्छा इकडे दिलंय थांबा दादा थोडं साईड ते किती 2 तासापर्यंत 50 आणि 2 व्हीलरचे 20 रुपये 2 तासाहून म्हणजे 3 तासापर्यंत 100 आणि 4 तासाहून कमी तर 150 मग 200 250 5 तासापेक्षा जास्त घेतलं तर 250 रुपये 2 व्हीलरचे 100 हे पार्किंग आहे असं आणि हे रोपवेच आहे मला वाटतं आत असेल हा इकडे आत जाऊन मला वाटतं तिकीट काढायची असेल साहेब कुठे अडकले काय माहिती तिकीटचं आहे फुल तिकीट आहे 150 रुपये रिटर्नचं आहे रिटर्न 150 रुपये टायमिंग आहे सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत आहे आणि शनिवार आणि रविवार 2 टायमिंग आहे 7 ते 11 वाजेपर्यंत आहे आणि हाफ तिकीट आहे 75 रुपये फुलची 150 रुपये आता आपण तिकीट काढणार आहे आणि डायरेक्ट वरती जाणार आहे असं हे डिटेल मध्ये मी बघा तुम्हाला तरी पण एक दाखवतोय बघा इकडे बघा हे पूर्ण दिलंय तिकीटचं सिंगल एक हाफ तिकीटचं टायमिंग
आणि एकतर्फी आहे ना तिकीट नाही आहे, रिटर्नच मिळेल आपल्याला तिकीट. आणि रिटर्न तिकीट व्हॅलिड आहे ती 24 तास आहे. ओके. आतमध्ये बघू शकतो एक शॉप आहे पर्सचा आणि हे वेटिंग रूम आहे. इकडे आहे ना वेटिंग आहे आणि इकडे मला वाटतं तिकीट दाखवायचे. कोणाला दाखवायचे? अच्छा, असं स्टॅम्प मारून देणार का? ओके, करू एंट्री. अच्छा, हे बघा इकडे वेटिंगला आहे. असं समोर मस्त पैकी LED टीव्ही आहे. तिकडे मस्त निवांत बसायचं केली आहे. म्हणजे वेटिंग पण ठेवलेलं आहे. वेटिंग साठी इकडे बसायचं आरामात एकदम मस्त पैकी आणि निवांत वाट बघायची. मग आपल्याला असं लाईनीमध्ये ते सोडतील. हे तिकीट आहे आणि समोर असं मस्त की बघत आपला प्रवास करायचा. चला आता पुढचा प्रवास आपण डायरेक्ट आता आतमध्ये दाखवणार आहे. लाईन चालू झाली आहे. ही बघा, ही अशी एक मस्त पैकी ट्रेन आहे, छोटीशी छान. आणि ही लाईन आहे बघा. आतमध्ये आता जाऊया आपण. ओहो, झुकझुक 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 छान आहे, मस्त आहे. खाली जाऊ काय? अच्छा, किती आहेत डब्बे? 2 आहे का 3 आहेत? 2 डब्बे आहेत. हे बघा, हा एक डब्बा आहे आणि हा बघा, हा एक वरचा एक डब्बा आहे. हे लेडीज आहे वाटतं. ओके, हा लेडीज आहे. नाही, तो लेडीज आहे. हा इकडे जेंट्स आहे. आपण मागे जाऊया. हा, सीन आपण शूट करू शकतो. अरे वा, छान आहे. स्टेप बाय स्टेप आहे, छान. मस्त वाटतंय ना? मस्त म्हणजे काय होतं, मजा. एक वेगळा अनुभव आलाय आयुष्यामधला वेगळा. मी पण पहिल्यांदा अनुभव घेतोय. हा फेनिक्युलर आहे काय? हा, बरोबर. मी पण पहिल्यांदा अनुभव घेतोय. काय आणि बाहेर जर शूट करायला मिळालं ना, बाहेर मला नाही वाटत आहे. बघा, हे काचेतनं दिसेल ना निसर्ग आपल्याला. हा, मी कोपऱ्याला बसतो. बरोबर. चला बसा, तुम्ही पण बसा माझ्या बाजूला. हा बा, मस्त एन्जॉय. हा बा, आता कड्यावर बसा माझ्या. कड्यावर बसा या. बसू हा बसा या माझ्या. कड्यावर नाही, सॉरी, माझ्या खांद्यावर बसा. आता खांद्यावर बसा. गडवरच बसतो ते बरं पडेल. बरेच दिवस झालं लहानपणी बसलो होतो, आता कोणी मला बसवत नाही हो कडवं. असं आहे काय? ठीक आहे, मी बसवतो तुम्हाला. वडे घेतलेत ना आपले? वडे घेतले. ओके, ठीक आहे. चला वरती जाऊन मस्त खाण्याचा जेवणाचा करूया. भूक लागली. हे बघा, आता गाडी आपली निघाली आहे आणि खाली बघू शकतो ते वेटिंग रूम आहे. खाली हे ट्रॅक आहे. आता इकडे बघा, हे आता आपण चालले वरती एकदम. हो, छान, मस्त, एकदम जबरदस्त. ट्रॅकची पट्टी बघा. छान वाटतंय ना? हा बघा, हा छान वाटतोय ना धबधबा? सुंदर वाटतं, एकदम छान. बस असा मला कुठेतरी भेटला ना, मी नक्की आहे ना, म्हणजे ना डायरेक्ट भिजणार म्हणजे. हा धबधबा बघा, छोटा आहे पण मस्त आहे. ते बघा, पाणी बघा. बघा, तिकडून येतोय. हा जर मला कुठे मिळाला ना, नक्की मी आपण आहे ना खाली आज भिजूनच जाणार, पूर्ण भिजून जाणार. हे बघा, मस्त चहा घेतात ते पोरं. तो बघा, तो एक छोटासा आहे. आज भिजायचं. ही बघा. अरे वा. हॅलो. ती रिटर्नची गेली. आता हे वरती आहे बघा, हे वरती आता आपण पोहोचतोय. हा बघा, एकदम खालचा सीन बघा काय वाटतोय. एकदम टॉपला पोहोचलोय आपण, आता वरती पोहोचलोय बघा. हे बघा, तो ट्रॅक बघा, ट्रॅक पूर्ण आता ट्रॅक दिसतोय आता इकडून. आणि खाली तो वेटिंग रूम. आता हा सिंगल ट्रॅक झाला, मगाशी डबल होता, रिटर्नला पण होता, पण इथं थोडा वरती आला की सिंगल झाला. हा जबरदस्त आहे ना, मजा आली आज. हा छान वाटलं. कधीतरी एक असा दिवस काढावा आणि मस्तपैकी फिरून यावं मित्रांबरोबर, मजा वाटते. कुठे? अरे हो, तो बघा माकड.
हे बसा 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 झटका लागेल हा. बसा 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 सगळ्यांनी, नाही तर झटका लागेल. आपल्याला बेल्ट नाही, सील बेल्ट. हे हॉटेल आहे इकडे वरच्या साईडला, हॉटेल आहेत इकडे. आता आलं, आता बोलतात ते झटका लागेल. बघा मी तर घाबरलो आता. आता हे वरती टॉपला पण थांबलोय आणि हे बघा 2 डबे आहेत. 2 डबे, सगळे प्रवासी आता बाहेर पडतात. ते ओ थांबा थांबा, ते बघा काय वाटतंय बघा. तो छान वाटतंय हो. हे आता आपण टॉपला थांबलोय. 2 डबे एक आणि तो मागचा आहे आमचा डबा. असे 2 डबे 10 मिनिटाचा प्रवास आहे फक्त. तर आपण इकडून डायरेक्ट आपण वरती जाणार. तसा रस्ता आहे. असं वाटतं आपण कुठेतरी ना एकदम अशा गावच्या ठिकाणी, आणि म्हणजे बोलतात ना, डोंगराळ प्रदेशात. आता जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. पण समोरून या, खाली की खाली आहे बघा, दगडी आहेत, वर खाली आहे. आता हे बघा, हे बैल आलेत. ओ बाबा, हे शिंग नाही मारणार ना? नका, यांना जाऊ द्या, मग आपण इथं वरती जाऊया. आपण चालत राहायचं. जाऊ दे त्यांना, त्यांना रस्ता द्या पहिले, म्हणून ते थांबले होते. इकडून खाली गेलं ना तर ती शंकराची पिंड इकडे आहे. हो साहेब, हो बोला. कसं वाटतंय? एकदम मस्त वातावरण असे, धुंद मस्त हा वातावरण आहे आणि झुक पडली. खाली जाऊया, चला उतर्या. त्यावेळेस मराठी गाणी आठवतात. हो हो, तर कोणतं गाणं आठवतंय तुम्हाला? निशाणा तुला दिसला ना, हे गाणं आठवतंय? हो. हे बघा, अरे बापरे, कारण ओबडधोबड रस्ता आहे, हा हा. काहीच समजत नाही. बघा वरती फॅनिक्युलर बघा. मलंगड, हे खाली स्टेप आहे बाबा. इथून पहिले सावधानीने एकदम उतरा. सावधानपूर्वक उतरायचं आहे. पाय जर घसरला तर बस मग. ते कुत्र्याची पिल्लं बघा किती क्यूट आहेत. शुक शू शू शू, बघ हा किती गोड आहे. होय, कुठं चाललेस? ए बाबा, जाशील ना. अशा ठिकाणी पावसामध्येच फिरायला मजा येते हा. पावसामध्ये छान वाटतं, असं उन्हामध्ये किंवा थंडीमध्ये नाही. धुके बघा ना. हे बघा, असे जागोजागी आहेत ना, घर आहेत, त्या घरामध्ये असे स्टॉल टाकलेले आहेत. मग काय आहे, हा पण आपल्याला भेटतोय बघायला. हे बघा, तर काय वाटतंय बघा ना, एकदम जबरदस्त गारवा, छान आहे हा. हे मला वाटतं ना नंतर भारी पडणार आहे वरती चढायला. आता उतरायला काय वाटत नाहीये, पण चढताना सॉलिड वाटणार आहे. फायटर कोंबडा आहे काय? आजी, ते शंकराचं कुठे पिंड? खाली आहे अजून किती मिनिटं? अच्छा, अजून टाइम आहे काय? अजून वेळ आहे. आणि इथं आहे बघा, रस्ता बघा, असा रस्ता आहे. उफ, हे मला वाटतं ना चढताना खरंच खूप भारी वाटणार आहे हा. म्हणजे भारी पडणार आहे, कारण की सगळेजण आहे ना आपली एक एक काठी घेऊन आहे ना ते चढतात आहे. आता काठी कुठे विकत घ्यायची काय माहिती. सोनू साहेब तर खूप मागे राहिलेत. चला हळूहळू.
जय हरी विठ्ठल श्री स्वामी समर्थ. घर बघा झाडं कसली आहेत. हे आंब्याचं झाड आहे. आता आम्ही इकडून आहे ना असं खाली उतरलो तर ही छोटीशी कॅन्टीन बघितली. इकडे मस्त चहा मिळतो, काळा चहा बनवून दिला. या साईडला स्टॉल बघू शकतो. इकडे आपल्याला लिंबू सरबत, काकडी आणि असे बरेच बिस्किट बघायला मिळतात आहे. आणि छान अशी गाणी पण लावतात ते, जुनी गाणी. मी आता काय नाही बोललो लावायला, कारण की कॉपीराईट येतो. आणि इकडे आम्ही बसून आहे बघा, हे टेबल आहेत असे मांडलेले तिकडे. इकडे आता आम्ही बसून जेवलोय. मस्त वडा आणि लसूणची चटणी होती ना, ती लसूण खोबऱ्याची चटणी होती. आणि साहेबांनी 4 चपात्या आणल्या होत्या. मस्त जेवलो, पोट भरलं. आता पुढे जाऊया दर्शनाला. थँक्यू मामा. मस्त चहा होता, छान. अरे बघा इकडे आता आपण बघतोय वागेश्वरी देवी पुरातन मंदिर आहे, श्री मलंगड. आता आज जाऊया आतमध्ये, जाऊन आपण दर्शन घेऊया. सोनू साहेब या लवकर आतमध्ये. आता जाऊन आपण असं मस्तपैकी देवीचं दर्शन घेऊया. आणि आता वाजले मला वाटतं 5 वाजले 5. आणि 8ची ती आहे ना लास्ट आहे, जी आता आपण आलो ना रिटर्नला, तो छोटा डब्बा 8ची लास्ट आहे. शनिवार रविवार 11 आहे. तर ते बघा, ते सोनू साहेब बघा मागून येतात ते. या लवकर. या ही बघा झाड बघा. बापरे, तर नक्की असणार हा. बंद आहे हो देऊळ. आई आशीर्वाद असू द्या. जवळ जाऊन काढ ना. नाही बंद आहे ना. चालेल. नाही जाळी आहे ना, जाळ्या जाळ्या दिसतात ते. चला जाऊया. हे आता आपण आलोय शंकराच्या पिंडी जवळ. शंकराची पिंडी इकडेच आहे ना. पोचलो बाबा. हा इथंच होते का आम्ही चहा पियत होतो तिकडे वरती. अरे वा, काय जबरदस्त आहे बघा. हर हर महादेव. पाण्याचा आवाज येतोय. अच्छा, इकडे धबधबा आहे वाटतं. तो बघा, अरे काय वातावरण आहे. खरं तर इकडे जेवलं पाहिजे होतं. खरं सांगतो, एवढं वातावरण जबरदस्त आहे ना. खरं तर इकडे जेवलं पाहिजे होतं, इकडे जेवण केलं पाहिजे होतं. इकडे बसून जे जेवायला मजा आहे ना, जबरदस्त आहे. मजा आली हा, खरं सांगतोय. बघा ना, इकडे काय धबधबा आहे काय, पाण्याचा धबधबा आहे. अच्छा, पहिले दर्शन घेऊया. चला पहिले अहो आपण ना इकडे जेवलं पाहिजे होतं. माहितीये, चुकी गेली. तिकडे आपण जेवायला बसलो. आणि त्या धबधब्यात जाऊया आपण आता डायरेक्ट. हा काय, मस्त भिजूया आणि डायरेक्ट आपण ट्रेन पकडून. अहो वरती नाही हो, घरी. कुठे त्रिशूळ आहे, पण ती पिंड कुठे, इथंच तर होती ना. कुठे त्रिशूळ आहे. हो ते बघा, काय वाटतंय बघा. सुळका तिकडे जर टॉपला गेलो तर खूप छान. हा, सुसाईड करायचा खूप मस्त प्लॅन. हे बघा आता इकडे आलोय. आणि खाली जर इकडून आपण थोडं तरी पाय घसरला ना, डायरेक्ट खाली आहे. म्हणजे जास्त मी काय पुढे जात नाही. पण ते बघा, ते तिकडे पण गेले 4 जण. अच्छा, डायरेक्ट अंबरनाथ आनंदनगरला. आणि इकडे मी आता ऐकलंय की इकडे बोलतात की मिनी भीमाशंकर बोलतात. ते बघा तिकडे ते शंकरची पिंड आहे त्या साईडला. पण ते 4 जण तिकडे कसे काय गेले. ते 2 जण खाली बसलेत तिकडे. बापरे, टेन्शन वाला आहे. आपण इकडून गप्पपणे नको जास्त खाली जायला, उगाच पाय कसा स्लिप बी होतो. हे बघा, आयुष्यपत. हो, हे काय डायरेक्ट डिपली आहे, खोलच आहे.
पण जबरदस्त वाटतंय, मजा आली. पहिल्यांदा आलोय एवढ्या म्हणजे लांब आणि वरती. काय माहोल आहे. जय सूर्या देवता. हे बघा, इकडून असं मस्तपैकी जायचं हळूहळू. इकडून उतरण आहे, इकडूनच उतरायचंय वाटतं. चला 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 चला. मी आजही बोले ना, नक्की या तुम्ही, आवर्जून या. एक संडे बघून या, संडेला जास्त गर्दी असेल, पण संडेला वेळ पण तेवढाच आहे. 11 वाजेपर्यंत तर ती आपली ट्रेन चालू असते आणि 150 रुपये रिटर्न आहे. म्हणजे साधारण एका माणसाला 300 रुपये लागतात. 300-400 रुपये पुष्कळ झाले. आणि जर घरून डब्बा आणला तर अजूनच उत्तम. हे बघा, इकडे खाली चालले चालत काही जण, ह्या साईडला. हे बघा, इकडे शंकराची पिंड आहे. हे बाबा नको जाऊ रे, ऐक, मागून बायको बोलते नको जाऊ. मग तू चप्पल घातलीये. हे बघा, शंकरची पिंड. इकडे गर्दी आहे पण. हर हर महादेव, जय शिव शंभो, जय भोलेनाथ. अरे बाबा, फोटोच्या नादात नको जाऊ पुढे. या साईडला वातावरण बघूया आपण. तो बघा धबधबा. हा हा, भाई आज तर एकदम मस्तपैकी ना आंघोळ करूनच जाणार आहे. ती टोकाला उभी आहे. ते बघा तिकडे कसं का टोकाला जातात ते कळत नाही बाबा. हवा आली तर जोरात वाटतोय बघा. हो माहितीये मला, पण वाटतं बघा ना काय. ओहो, मस्त वाटतंय. थोडा वेळ इथंच बसूया आपण. हा 5-10 मिनिटं बसूया आपण. वेळ घालू. हो, इकडेच आपण बसू मस्त की थोडी हवा खाऊ. तर बघा, हा छोटासा असा धबधबा आहे, पण ठीक आहे, मस्त आहे तो पण. त्या साईडला बघा, तिकडे पण मला वाटतं जो ग्रुप आहे कॉलेजचा आहे तिकडे तो एन्जॉय करतोय. त्या साईडला झूम करून तुम्हाला दाखवतोय बघा. हा एक ग्रुप आहे आणि इकडे एक ग्रुप आहे. हा आहे ना, ठीक आहे ना. जाऊया का आपण पण भिजायला. हातपाय तोंड नाही नाही, हातपाय तोंड नको. भिजायचं तर पूर्ण भिजायचं, नाहीतर मग जाऊ द्या, मग आपल्याला घरी जायला पण वांदे होते. ठीक हा? आहे, चला. चला मग जाऊया आपण घरी. ओके, बाय. तर इकडून आता आम्ही निघतोय आणि 8ची ट्रेन आहे. तर आता वाजले बघा 6. 8ला बंद होतं, 2 तास आहे. चाय पाणी करता करता जाऊ. ते चांगला एन्जॉय करतात, इकडे पण चांगला एन्जॉय चालू आहे. पण जाऊ दे, आपण कपडे पण नाही आणले ना. चला निघूया. हे बघा ना, हे धुके बघा ना काय दिसतात आहे. आणि इकडे या साईडला हाजी मलंग आहे. आता मी इकडे जात नाही कारण की मी इकडूनच दर्शन घेतलंय. आता अजून खूप वरती आहे आणि उशीर पण झालाय. आता 6:30 वाजले. त्यामुळे हे बघा, हे ट्रॅक आहे, हे ट्रॅक आहे. आणि हे बघा माकड, बघा माकड पण खूप आहेत. हे बघा, कधी मागून टपली देईल ना कळणार पण नाही. ते धुके बघा ना, दिसत पण नाहीये. आणि पाऊस पण जबरदस्त चालू आहे आता. पाऊस पण खूप चालू आहे. हा बघा, हा एक लहान माकड आहे. ये रे बाबा ये. हा बघा, हा छोटा बिस्किट घेऊन चाललाय. तेव्हा इथं पूर्ण टोळीच आहे. हे बघा धुके बघा किती आहे. ट्रॅक तर हे बघा दिसतच नाही, ट्रॅक तर दिसूनच येत नाहीये. व्हिडिओला ना इकडेच एंड करतो कारण की पाऊस पण जबरदस्त येतोय आणि धुके पण खूप आहे. तर आपण ते दर्शन घेतलं भोलेनाथचं दर्शन घेऊन झालंय. आता आपण इकडून आहे ना डायरेक्ट परतीचा प्रवास. आता आपण घरी जाऊया आणि खाली गेल्यावरती मी व्हिडिओला ना एंड करतो, है ना. खाली गेल्यावरती व्हिडिओला आपण एंड करतो, कारण आता धुकं खूप पसरलंय. बघितलं मी सगळं. ते बघा, हे आहे गिरीवंदन. आला हो पाऊस, जोरात आला. भिजूया जरा पावसात.
छान चाललंय ना, मस्त आहे बघ. वासरू बघा, आनंद घेऊया, मजा घेऊया है ना. बरं वाटतं एकदम. छान छान, एकदम मस्त एकदम वाटतंय. थंड झालंय पण शरीर. असं आहे ना, आपण आहे ना महिन्यातनं 2दा तरी कुठेतरी जाऊया. जरूर आहे ना, नक्की महिन्यातनं 2 वेळा तरी कुठेतरी फिरूया. बस कुठेतरी एन्जॉय करूया. काहीतरी आणि आपल्यासाठी बरोबर. आणि आणि आपल्या प्रेक्षकांसाठी. आणि ज्यांना जॉईंट व्हायचं असेल त्यांनी येऊ शकतात, हो आहे ना. जरूर, जरूर. हा, प्रमोद साहेब आता जर बरेच झाले तर त्यांना घेऊन आपण परत एकदा येऊया. पण जरूर. पावसामध्येच असं यायला मजा आहे, पावसामध्येच खूप मजा आहे. बरोबर. हा, आता आम्ही वर्षा सहलीचा आनंद असं लुटायला मजा आहे. तेच, आता आम्ही पण भिजतो आणि मोबाईल ठेवतो खिशात. ओके, मग इथे व्हिडिओला एंड करू का? अरे हा, हे बघा. ए बघा, आली गाडी आली बघा. आली आली या पावसामधून आपल्या प्रेक्षकांना एक कॅबी किलर झाला. ही बघा आली कशी हळू 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 येते. 2 डब्याची गाडी आहे आणि अशी ती वरती जाणार आहे. आम्ही भिजतोय, मोबाईल आता कसं माहिती का, भिजला तर मोबाईल पण खराब होईल. आणि म्हणून मोबाईल खिशात ठेवूया प्लास्टिकच्या थैलीमध्ये आणि दोघं जण मस्त की भिजूया, आणि आनंद घेऊया पावसाचा. बस चला, भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. नव्याने श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. बाय बाय.